वसई विरार महापालिकेची नालेसफाई पूर्ण झाली आणि प्रत्यक्ष पावसाळा आता सुरू झालेला आहे। या वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये गास हे गाव या पावसाळ्यात प्रचंड पूर परिस्थितीला सामोरं जाणार आहे। आधीच गास गावाचा जो रस्ता आहे तो रस्ता 2-2.5 फूट पाण्याखाली जात होता। आपण या ठिकाणी पाहू शकाल, हा सन सिटीच्या दिशेने आलेला गास रोड आहे आणि हा सोपारा गावाकडे जाणारा गास रोड आहे। आता आपण गास रोडवर आहोत आणि या गास रोडवर आधी 2.5 फुटापर्यंत पाणी साठत होतं आणि सनसिटीच्या बाजूने साधारण 5 फुटापर्यंत रस्त्याची उंची वाढलेली आहे। त्यामुळे गास गावामध्ये साधारण 4.5 फुटापर्यंत पाणी साठणार आहे। आतापर्यंत गास गावातला मुख्य रस्ता साधारण 2 ते 2.5 फूट पाण्याखाली जात होता। आता तो किमान 4 फुटापर्यंत 5 फुटापर्यंत गास गाव पाण्याखाली जाईल अशी परिस्थिती आहे। यावेळी गास गावातील अनेक घरं पूर परिस्थितीमुळे बाधित होणार आहे। या संदर्भात गास गावातील सामाजिक कार्यकर्ते राजा फोस आपल्या सोबत आहेत। ते या पूर परिस्थितीबद्दल काय भाकीत सांगतायत, काय भूमिका मांडतायत आणि ही परिस्थिती का उद्भवली या संदर्भात राजा फोस आपली काय बाजू मांडतायत, आपण त्यांच्याशी संवाद साधू। आता या पावसाळ्यामध्ये गास गाव मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीमध्ये राहील असं म्हटलं जातंय, नक्की काय परिस्थिती आहे? ITS सेल जी आहे त्या लोकांनी महानगरपालिकेला वॉर्निंग दिलेली होती, त्या पद्धतीने कुठलीच कामं झालेली नाही। आता गेल्या वर्षीच बनवलेलं हे गटार आहे, हे गटार बनवतानाही सुद्धा आम्ही त्या लोकांना सांगितलेलं होतं गटाराची रुंदी वाढवा आणि उंची कमी करा, तर म्हणजे तो पाणी जाण्याचा मार्ग व्यवस्थित होईल, व्यवस्थित पाणी बाहेर निघेल। त्यानंतर त्या लोकांनी जो सनसिटी रस्ता आहे तो 5 फूट हाईट केल्यामुळे गास गावामध्ये आता तो पाणी वाढणार आहे। तर असाच पाणी 2.5 फुटाने आमच्या गास गावाला दोन्ही साईडनं रस्ता बंद होतो। गासगाव जोरदार पाऊस जर पडला तर दोन्ही साईडनं गासगाव बंद होते। आमच्या कुठल्याही सुखसुविधेपासून आम्ही अलिप्त राहतो। त्यामुळे आम्हाला जेव्हा हा रस्ता सनसिटी रस्त्याची हाईट बनवायला लावलेली त्यावेळेला आम्ही विरोध केलेला होता, तसे लेटरही आमचे गेलेले आहेत नगरपालिकेत, पण त्यांनी आम्हाला काही केराची टोपली दाखवून आम्हाला बाहेर काढलं आणि त्यांनी तो रस्ता बनवूनच घेतला, कारण त्यांचं प्लॅनिंगच आहे गासगाव हा पाण्याखाली गेला। गासगाव पाण्याखाली घालवण्याचं कारण काय? त्यांना आता इकडल्या जमिनीचा भाव जो आहे म्हणजे शहरापासून आम्ही एकदम जवळ आहोत आणि जो जमिनीचा भाव आता गगनाला भिडलेला आहे की लोकांनी आता कंटाळून शहरा भागामध्ये यावं आणि इकडच्या जमिनी स्वतः या बिल्डर लोकांना द्या, हेच त्यांचं प्लॅन आहे। ही नालेसफाई बिल्डरांच्या सोयीपुरती सुरू आहे, काय सांगाल? हे सगळं बिल्डरांच्या सोयीसारखंच चाललेलं आहे। आता हा सनसिटी रस्ता तो 5 फूट हाईट बनवायची काही गरज नव्हती। तुम्ही गास गावाचा जो नागरिक राहतात, लोकवस्ती आहे, त्या लोकवस्तीच्या रस्त्याला तुम्ही रिपेअरिंग करत नाही आणि ज्या रस्त्यावर कोण राहतच नाही त्या रस्त्याचा जास्त उपयोगही नाही आहे। तो रस्ता ॲक्च्युली डॉमिनिक गोंजालेस आमदार असताना 2 गावं जोडण्यासाठी बनवलेला होता, पण तो त्यांनी बिल्डरच्या सोयीप्रमाणे तो रस्ता रुंदीकरण करून आज तो बनवलेला। राजा फोस यांनी अतिशय गंभीर भाष्य केलेलं आहे। बिल्डरांच्या सोयीपुरतीच नालेसफाई होते, म्हणजे आता जी नालेसफाई होते त्यामध्ये वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांची भूमिकाच वादग्रस्त आहे। हा संपूर्ण गास सोपारा रोड पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे आणि याला कारण वसई विरार महापालिका प्रशासन प्रमुख आयुक्त अनिल कुमार पवार यांचा वसुलीबाज आणि बिल्डर धार्जिना कारभार। कारण राजा फोस यांनी एक स्पष्टपणे बाजू मांडले की बिल्डरांच्या सोयीचीच या ठिकाणी नालेसफाई होते, म्हणजे या ठिकाणी सनसिटीच्या बाजूने असलेले काही नाले जबरदस्तीने खनन करण्यासाठी फोकलेन लावण्यात आले आणि ठेकेदाराची बिलं काढण्यात आली। प्रत्यक्ष ज्या ठिकाणी नालेसफाई करायची आहे त्या ठिकाणी केलेली नाही आणि या नालेसफाईवर काही राजकीय लोक स्वतःला प्रसिद्धी करून घेण्यासाठी बोलतात। प्रत्यक्ष लोकांचा प्रश्न काय आहे आणि लोकांचा प्रश्न का निर्माण होतो, पूर परिस्थितीचा प्रश्न का निर्माण होतो, या संदर्भात कोणताही राजकीय पक्षाचा नेता बोलत नाही, कारण त्यांचंही आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासोबत साटल होता। बहुजन विकास आघाडी हा सत्ताधारी पक्ष आहे, तो नालेसफाईवर बोलतो, परंतु या ठिकाणी जे पॉइंट तयार करायचे होते ते का तयार केले नाही, कारण त्या जमिनी उद्या बिल्डरांना उपयोगात आणायच्या आहेत, म्हणून बहुजन विकास आघाडी त्यावर बोलत नाही। राजा फोस यांनी काही संक्षिप्त स्वरूपात मुद्दा मांडलाय
की ही जी नालेसफाई झाली ती बिल्डरांच्या सोयीपुरती झाली आहे. वसईतल्या जनतेला पूर परिस्थितीचा त्रास होऊ नये यासाठी कोणतीही भूमिका वसई विरार महापालिकेची नालेसफाईमध्ये नाही, असं स्पष्ट मत आता नागरिकांमधून व्यक्त होतं.